की आता राऊत साहेबांनी जो पत्र लिहिलेला आहे त्या पत्राचा तो पूर्ण मजकूर मला माहित नाहीये, म्हणून त्याबद्दल मी काय बोलू शकत नाहीये. पण एक असं आहे की जी पत्रकार परिषद झाली होती, ती पत्रकार परिषद फक्त शिवसेना आणि मनसे या पक्षाची झाली नव्हती. पत्रकार परिषद जी होती आणि जे निवडणूक आयोगाकडे जाणार होते ते सर्व पक्षीय जाणार होते. हं. सर्व पक्षामध्ये भाजप पण होती, शिंदे गट पण होता, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम सगळ्यांना आवाहन केलं होतं की ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये या निवडणूक आयोगाच्या या लिस्टमध्ये यादीमध्ये जे काही घोळ चालू आहे त्याबद्दल तिथे सगळे गेले होते. आता बाकी सगळ्यात दोन जे पक्ष आहेत आणि सत्ताधारी जे पक्ष आहे तो तिथे आला नाही, म्हणून आता ती जी झाली पत्रकार परिषद ती महाविकास आघाडी झाली. आणि आता डावखरे बोलताना किंवा हे बोलतायत की पाठीमागून मनसेला आतमध्ये घेतायत. अहो पाठीमागून किंवा पुढून घ्यायची गरज तुम्हाला का वाटते? समोर समोर ना सगळे एकत्रित बसले होते. काँग्रेसवाले बसले होते, शिवसेनेवाले बसले होते, राष्ट्रवादी काँग्रेसवाले बसले होते, समाजवादी पार्टीवाले बसले होते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे लोक बसले होते, सगळे एकत्रित बसले होते. त्यामध्ये महाविकास आघाडी मध्ये बिघाडी आली हे सगळं बोलायचे काय कारण नाही.